Good morning, my dear students. Once again, I welcome you in our class. See, we have started talking about the Ruskin Bond poet, his poem that is Cherry Tree. In the last lecture, we have discussed Life's Kiyakise tree. 8 years have passed. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed and forgot. But cherries have a way of growing, though no one's caring very much or knowing. काय म्हणतात ते 8 years have passed. जवळजवळ 8 वर्ष झाली रे. मी हे चेरीचं झाड लावलं होतं आणि 8 वर्ष झाली सिन्स आय प्लेस्ड माय चेरी सीड इन द ग्रास. माझ्या घरासमोरच्याच गवतामध्ये मी काय केलं होतं, एक छोटंसं चेरीचं बी, चेरी सीड, सीड म्हणजे बी, चेरीचं बीड मी काय केलं होतं, पुरलं होतं. इवन मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेट. आणि ज्यावेळी मी ही बी रुजवली होती जमिनीमध्ये, बघा दिस इज जस्ट अ बिगिनिंग. बी जमिनीमध्ये रुजवली होती आणि फक्त विचार केला होता. काय म्हटलं होतं मी, मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. माझंसुद्धा एक झाड असेल, एक स्वतःचं असं झाड हे असणार आहे. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन, आय सेड. मी म्हटलं होतं माझ्याशीच मला, मी हे बी आज रुजवतोय आणि कदाचित हे माझं झाड असणार आहे. मी रुजवलेलं झाड असणार आहे, मी जगवलेलं झाड असणार आहे, मी लावलेलं झाड असणार आहे. हा विचारसुद्धा माझ्या मनात आला होता. अँड वॉटर्ड इट वन्स. आणि कधीतरी एकदा मी त्याला पाणी घातलं होतं. बघा, कधीतरी एकदा मी त्याला पाणी घातलं होतं. अँड वेंट टू बेड. आणि मी झोपी गेलो होतो. अँड फॉरगॉट. मी विसरलो सुद्धा की माझ्याकडून एका झाडाची रुजवण झालेली आहे, एक बीज रुजवलेलं आहे. आय हॅव स्टार्टेड अ न्यू बिगिनिंग. I have planted a seed in the grass and I forgot that. But cherries have a way of. जरी मी विसरला असलो बाळांनो, तरी काय झालं असेल, त्या चेरीना कसं असतं, एकदा का बी ती जमिनीमध्ये रुजवली गेली, त्या बीची आपोआप वाढ होत जाते. त्या बीचं रोपट्यामध्ये रूपांतर होतं, रोपट्याचं एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होतं. त्याची तुम्ही काळजी घ्या, नाहीतर काळजी घेऊ नका, पण ते झाड मात्र वाढत जातं. हॅव अ वे ऑफ ग्रोईंग दो नो वन इज केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. जरी कुणीही त्याची काळजी घेत नसेल, म्हणजे त्याला पाणी घातलं पाहिजे रोज. त्याच्या बाजूचं जे खोरपण आहे, ते तण आलेलं आहे, ते तण सगळं काढलं पाहिजेत, गवत काढलं पाहिजे, ती जागा स्वच्छ ठेवली पाहिजेत. इतकं सगळं जे आहे, मग काळजी घेतली पाहिजे. आणि माहितीसुद्धा नाही आहे, आणि कुणाच्या नकळत काय होतंय, चेरीचं झाड इथं वाढत जातं. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि मग जवळजवळ 8 वर्ष झाले, आणि 8 वर्षांनी मी पुन्हा एकदा इथं आलो आहे. वन्स अगेन आय हॅव केम ओव्हर हिअर. मी पुन्हा एकदा इथं आलो आणि पाहतो तर काय, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आणि झाड, त्या छोट्याशा बीचं रूपांतर त्या झाडामध्ये इथं झालं होतं. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, हे मी पाहिलं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. ते खूप लहान आहे, 5 महिन्याचं आहे ते झाड. आता किती महिन्याचं आहे, 5 महिन्याचं झाड आहे. लॉस्ट इन टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि पाहतो तर काय, त्याच्या आजूबाजूला उंच गवत आहे, आणि त्या गवतामध्ये हे स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते. ही इज ट्राईंग टू प्रूव्ह हिमसेल्फ. द 5 months चाइल्ड, 5 महिन्याचं बाळ जसं असतं, त्या बाळाप्रमाणेच हे झाडसुद्धा आहे. झाडसुद्धा आपला अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करते. झाडसुद्धा तिथं जगण्याचा प्रयत्न करते. जगण्यासाठी त्याचा संघर्ष चालला आहे, जगण्यासाठी त्याची धडपड इथं चाललेली आहे. त्याच्या आजूबाजूला मोठं गवत आहे, त्या गवतामध्ये सुद्धा बघा, ते सुद्धा जगते. म्हणजे
हे झाड वाढण्यासाठी त्याची अनुकूल परिस्थिती नाही. जरी परिस्थिती जरी अनुकूल नसली त्याच्यासाठी ती प्रतिकूल परिस्थिती आहे. आणि या अशा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा हे झाड काय करते, वाढण्याचा प्रयत्न करते, जगण्याचा प्रयत्न त्याची झुंज चाललेली आहे. ती झुंजते. लास्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. रनिंग वाईल्ड अतिशय खूप मोठ्याने वारा आला की जोरजोराने ते गवत हलतंय. आणि अशा हलणाऱ्या गवतामध्ये ह्या गवतामध्ये काय झालंय, हे झाड चेरीचे झाड आता वाढायला लागलेलं आहे. चेरी झाड स्वतःचं अस्तित्व इथे निर्माण करायला लागलेलं आहे. गोट्स एट द लीव्स. बघा आत्ता इथून प्रॉब्लेम सुरू होतो बाळांनो. द प्रॉब्लेम स्टार्ट्स फ्रॉम ओव्हर हिअर. गोट्स एट द लीव्स. शेळींनी त्या झाडाची पानं सुद्धा काही खाल्ली आहेत. द ग्रास कटर स्किट स्प्लिट इट अपार्ट. स्किट म्हणजे ते ग्रास कटर आहे. इवन ते ग्रास गवत कापण्याचं आपण मशीन म्हणून त्या मशीननं सुद्धा झाडाची कत्तल केलेली आहे. झाड तोडून टाकलेलं आहे. माहिती नाही आहे ना त्या गवत कापणाऱ्याला काय इथे चेरीचं झाड आहे, ते झाड आपण राखलं पाहिजेत. झाड राखून त्याच्या आजूबाजूला गवत कापलं पाहिजेत हे त्याला माहिती नाही आहे, याची जाणीव त्याला नाही आहे. द ग्रास कटर डझंट नो दॅट ही हॅज टू प्रोटेक्ट द ट्री. इट वॉज हिज ड्युटी टू प्रोटेक्ट बट अननोईंगली ही कट डाऊन द ट्री. आणि त्यानं सुद्धा हे झाड कापून टाकलेलं आहे. झाड इथं कट केलेलं आहे. बघा स्प्लिट इट अपार्ट अँड मॉन्सून ब्लाइट. आणि ते झाड पूर्णपणे विखुरलं गेलेलं आहे, तुटलं गेलेलं आहे. अँड अ मॉन्सून ब्लाइट श्रिवल्ड द स्लेंडर स्टेम. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. बघा किती कष्ट भोगले त्यानं. शेळीने त्याची पानं खाल्ली. त्या गवत कापणाऱ्यानं झाड कापून टाकलं. इवन मॉन्सून ब्लाइट वीज. आता बघा पावसाळ्याच्या दिवसासुद्धा ह्या पावसानं सुद्धा काय झालंय, ते असे थरथर श्रिवल्ड झालंय. द स्लेंडर स्टेम त्याचा जो बुंडा आहे त्याच्या बुंड्याला सुद्धा काय आहे, ते थरथरायला लागलेलं आहे, त्याला थंडी वाजायला लागलेली आहे. बघा पावसासुद्धा त्याच्यावरती परिणाम व्हायला लागलेला आहे. इवन सो नेक्स्ट स्प्रिंग. जरी असं असलं पावसानं त्याला झोडपलंय, वाऱ्यानं झोडपलेलं आहे. पाऊस वारा ऊन या सगळ्याशी त्याची स्पर्धा चालली आहे, त्याची संघर्ष चालला आहे. संघर्ष करते, भांडते त्याच्याशी, त्यासोबत. आणि ते जगतंय, जगण्याची उत्कटेच्या त्याच्यामध्ये जगण्याचा प्रयत्न तिथं त्याचा चाललेला आहे. आणि ह्या त्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळंच काय होते बघा, नेक्स्ट स्प्रिंग पुढच्याच ऋतूमध्ये आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. शूट्स त्या झाडाला कोंब आलेत बाळांनो. झाडांना 3 नवी पालजी फुटलेली आहे. अतिशय कोवळी पानं त्या झाडाला इथं फुटलेली आहेत. आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. जरी त्या गवत कापणाऱ्यानं झाड कापलं असेल, पुन्हा पावसाचा परिणाम झाला असेल, शेळीने त्याची पानं जरी खाल्ली असतील, तरी मात्र पुढच्या सीझनला मात्र त्याच्यावरती नवीन 3 पालजी फुटलेली आहे. म्हणजे बघा ते हारलं नाही आहे. ही हॅज नॉट लॉस्ट. ही इज टोटली डेडिकेटेड. ही इज टोटली डिटरमाइंड. मला जगायचं आहे, जगण्याची तीव्र इच्छा आहे मला. आणि ती जगण्याची इथं तीव्र इच्छा इथं मारावी लागेल आपल्याला. हरणार नाही मी. आय एम फेसिंग एनी नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. ड्यू टू दोज प्रॉब्लेम्स आय डोंट वॉन्ट टू फेस. आय डोंट वॉन्ट टू लॉस. मला हरायचं नाही. न हरता, न डगमगता, न घाबरता मला उभं राहायचं आहे. मला संघर्ष करायचा आहे. मला लढायचं आहे. माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला मला फेस करायचं आहे. मला तोंड द्यायचं आहे. आय वॉन्ट टू फेस. The young tree struggle, upward thrust its arms in a fresh, fierce lust. The young tree struggle. हे नुकताच तरुण झाड काय करतंय, जगण्याचं स्ट्रगल करतंय. स्ट्रगल महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असेल तरच एखादी व्यक्ती यशस्वी होत असते. आणि जर स्ट्रगल नसेल तर ही व्यक्ती यशस्वी होत नाही. इवन मिळालेलं यश सुद्धा त्याला रुचत नाही बाळांनो. त्यामुळे काय असणं गरजेचं आहे, यू हॅव टू स्ट्रगल, यू हॅव टू फाईट, यू हॅव टू फाईट फॉर युअर ओन एक्झिस्टन्स.
तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, संघर्ष लढणं गरजेचं आहे, लढा देणं इथं गरजेचं आहे. आणि हाच लढा देण्याची वृत्ती आपल्याला कोण सांगताय, हे चेरी ट्री इथं सांगत आहे. आणि बघा ते साधं जर चेरीचं ट्री इतकं झाड सांगत असेल आपल्याला, तर आपण तर बघ जाणते हे लोक आहोत, आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतील. सो आपण धीर न सोडता काय करणं गरजेचं आहे, वी मस्ट फाईट, वी मस्ट स्ट्रगल फॉर अवर एक्झिस्टन्स. ओके, टिल टुडे वी विल स्टॉप ओव्हर हियर. रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस अपॉन on today tomorrow's lecture. Thank you.